कधी कधी असं वाटतं ना, देवाने सगळ्यांनाच दिशा दिली, फक्त मलाच नाही दिली. हे हे माझं रिजेक्शन लेटर. पहिलं नाही, 17वं आहे. आणि कशासाठी तर एक्सपिरियन्स नाही म्हणतात, नाहीतर मग रिक्वायरमेंट नाही म्हणतात सध्या. खरं तर हे फक्त बहाणे आहे. त्यांना ना मी नकोच आहे असं ना थेट तोंडावर सांगू शकत नाही, म्हणून हे असे या कागदावर लिहून दिलं. आईचा फोन रोज येतो. आई म्हणते, बाळा जेवण करून घेशील. मी पण तिला हो म्हणतो, पण तिला काय सांगू तिला की आई माझ्या पोटात भूक नाही, तर डोक्यात चिंता आहे. बाबा यावर काहीच बोलत नाही. ते जर बोलले असते ना तर बरं झालं असतं. कारण ही शांतता खूप बोचते आता. त्यांच्याही खूप अपेक्षा आहे. आजकाल ना या लोकांच्या नजरा ना कधी कधी शब्दांपेक्षा जास्त दुखावतात. काय करतोस, कुठे आहेस, कोणता जॉब करतो, हे असे प्रश्न ना माझ्या मनाला छेदतात. हे काय झालंय तुला? तू पूर्वी असा नव्हता. काय झालंय तुला? काही नाही झालंय मला. नाही, मी ओके आहे. मला काही नाही झालंय. खरं तर मी ओके नाही आहे. मी इतरांना मजबूत असल्याचं दाखवतो, पण मी स्वतःशीच रोज हरतो. मी लहान असताना ना आई नेहमी लोकांना सांगायची की माझा मुलगा मोठा झाला ना तर तो खूप मोठं काहीतरी करणार, मोठ्या पदावर जाणार, आमच्या दोघांचं नाव मोठं करणार. पण आज ते शब्द आठवले की मन कसं तरी होतं. कारण त्यांच्या पण अपेक्षा होत्या. कारण लहानपणापासूनच मी यश मिळवत आलोय, पण आता मला अपयशी झाल्यासारखं वाटतंय. कधी कधी ना मी शांतपणे रडतो. कारण लोकांना असं वाटतं की पुरुष कधी रडत नाही, पण ती त्यांना कळत नाही की हृदय, भावना सर्वांना समान असतं ना. एक छोटासा मेसेज आणि मनाला पुन्हा जिवंत केलं. मी अजूनही संघर्ष करतोय. कारण आता माझ्या मनातली भीती संपली आहे. मला हे कळलंय की लढणारा कधीच हरत नाही. हरतो तो फक्त थांबणार.